चला तर आज काय झालं पाहूया. चला आमच्याकडं ना काल 12 वाजल्यापासून खूप पाऊस झाला. 4-4:30 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. नाईलाज होता. आम्ही सगळं ओलं ओलं बाहेर झालेलं. आणि आमच्याकडं 2 दिवस झालं आमची डीपी जळाली. डीपी जळाली म्हणजे जिथून विद्युत पुरवठा होतो तो बंद झाला आहे. 2 दिवस झालं आम्हाला कसलीच लाईट नाही. मग काय कोणाचे जनरेटरसुद्धा चालू नाहीत, सगळे बंद आहे. आणि आमच्याकडे इलेक्ट्रिकची शेगडी आहे. आता लाईट नसल्यावर ती पण नाही चालत. आणि योगायोगा असा काल संध्याकाळी स्वयंपाक करायला सुरू केला आणि गॅसच संपला. आमच्याकडे एकच टाकी आहे. मग काय करायचं, रात्री सरपण नाही, काही नाही. आणि मग एकच वंटका होता. रात्रीच्या अंधारात तो फोडला. रात्रीचं बाहेर स्वयंपाक केला. या वल्यामध्ये खूप पाऊस पडलेला, सगळीकडं पाणवलेलं, खाली ओलं सगळं. पोती हातरून चूल पेटवली कशी तरी. बारीक काडक्या कुडक्या लागतात चूल पेटवायला, त्या काडक्या पण नव्हत्या. खूप आमचे हाल झाले काल. स्वयंपाक आपण चुलीवर करूसुद्धा आणि करतोच. पण लहान मुलं आहेत 2 घरात, त्यांना दूध लागतं. मग रात्रीचं कधीच चूल पेटवून आपण ते दूध गरम करणार. शेगडी चालू असते तर त्याच्यावरती लाईट असते तर समजा त्याच्यावरती दूध गरम केलं असतं. रात्रीचं खरंच काल ना खूपच हाल झाले. आणि मग आज सकाळी सकाळी लवकर चूल पेटवली आणि आता स्वयंपाक चालू आहे. पण म्हणजे बघा ना कसं आहे, आपल्याला आता चुलीवरला स्वयंपाक करायला मलाही आवडतो आणि माझ्या सुनबाईला पण आवडतो. असं नाही की आम्हाला ते आवडत नाही. पण योगायोग कसा आला ना, लाईटच नाही आहे आणि परत शेगडी चालू नाही. आणि आमच्याकडे एकच गॅस. एक गॅस असल्यामुळं काहीच करता येईना ना. मुलांना जर काय खायला घालायचं म्हटलं रात्रीचं करून तर काय घालणार आपण? तर आज डीपी बसणार आहे. आणि ती 12 तास का 24 तास अशीच ठेवावी लागते आणि नंतर चालू करावी लागते. तर चला कधी लाईट येईल काय सांगता येत नाही.